आज मी तुम्हाला स्टेप वर्कआउट दाखवणार आहे आणि असे स्टेप्स तुम्हाला तुमच्या अपार्टमेंटच्या ठिकाणी, बंगलोच्या ठिकाणी किंवा ऑफिसच्या ठिकाणी आणि अगदी तिथे नाही सापडले तर गार्डन्समध्ये तरी नक्की तुम्हाला असे स्टेप्स दिसतील आणि तिथे तुम्ही हे स्टेप वर्कआउट करू शकता। आज तुम्ही माझ्यासोबत काही स्टेप वर्कआउट शिकणार आहात की ज्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला त्याचे उपयोग होईल, कारण आपण यामध्ये कंटिन्युअस एक्सरसाइज करत राहणार आहोत आणि त्यामुळे कॅलरीज लवकरात लवकर बर्न होतात, मस्क्युलर स्ट्रेंथ वाढणार आहे, इम्युनिटी पॉवर वाढणार आहे आणि कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम इतकी ऍक्टिव्ह होणार आहे की तुम्हाला तुमचं हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी याचा नक्की उपयोग होईल। चला लगेच सुरुवात करूया। पहिले वॉर्मअप व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण जरा रनिंग करूया। चार ते 5 राउंड तुमचे करून झाले की त्यानंतर तुम्हाला बोथ लेग्स जंप्स करायचे। 1 2 3 4 5 6 7 8। सराव करत करत तुम्ही याचे रिपिटेशन्स वाढवायचे। मी आता फक्त तुम्हाला एक एक राउंड दाखवते, पण तुम्ही मात्र तुमचा स्टॅमिना वाढला की त्यानंतर 3 किंवा 4 राउंड प्रत्येक एक्सरसाइजचे करायचे। नेक्स्ट, एक पाय पुढे घ्यायचा, दुसरा पाय मागे घ्यायचा, मागचा पाय गुडघ्यातून वाकवायचा, एक वर। आता इथे मी पुढच्या पायावरतीच पूर्ण वजन घेते आणि मागचा पाय फक्त टो वरती ठेवते। टो वरती म्हणजे असा, ज्याची टाच वरती असेल आणि फक्त टो वरती बॅलन्स। गुडघा फक्त असा खाली टच करते, अप 2 अप 3 अप 4 अप 5 अप। तुमच्या मांड्या यामुळे इतक्या मजबूत होतील, स्ट्रेंथ इतकी मिळेल की त्यामुळे तुमच्या गुडघ्यांचं आरोग्य चांगलं राहील। फक्त वेट मागच्या पायावरती जाऊ देऊ नका, पुढच्याच पायावरती ठेवा। 7 आणि 8। आता आपण पुढच्या एक्सरसाइज कडे वळूया। यात तुम्हाला जंप करायचंय, परत मागे यायचंय, जंप, स्क्वॉट अँड बॅक। आता बसा, दोन्ही हात असे टेका मागे, पाय पुढे घ्या, पुढे जा आणि सगळं वजन फक्त हातांवरती घ्या। 1 2 3 4 5 6 7 8। मी मग इथे फक्त माझे बटक्स खाली टेकवत होते आणि हातांवरतीच वेट ठेवून परत उचलत होते आणि त्यामुळे आपल्याला हातांची ताकद वाढवता येते। आपल्या शोल्डर जॉईंट साठी, नेक जॉईंट साठी आणि संपूर्ण हातासाठी याचा फार उपयोग होतो। पुढे जाऊया। एक पाय असा वरती ठेवायचा, 1 2 इंटेन्सिटी वाढवा। रिलॅक्स। असे 4-5 एक्सरसाइज करून झाले की थोडी विश्रांती घ्यायची आणि विश्रांती घेताना हे स्ट्रेचेस तुम्ही अशा पायऱ्यांच्या मदतीने करायचे। पहिला स्ट्रेच, ज्यात आपण टाच खाली ठेवतोय, हात बाजूला ठेवतोय, हळूहळू खाली वाकतोय। यात तुमची आता ब्रीदिंग नॉर्मल होईल आणि ब्रीदिंग नॉर्मल होतानाच म्हणजे रिकव्हरी होतानाच तुम्हाला गुडघ्यांच्या खाली खूप चांगला ताण घेता येईल। रिलॅक्स। लेग चेंज। खूप शिकण्यासारखं असं माहिती आहे स्ट्रेचेस मधून, या एक्सरसाइज मधून सेल्फ ऑब्झर्वेशन आपण नेहमी करत राहायला पाहिजे। आता बघा, मान खाली घेतली की पाठीला पोक, मान समोर ठेवली, चेस्ट खाली घेतली की पाठ सरळ। दोन्ही वेळेस माझ्या पायाला खूप चांगला ताण येत होता आणि पण थोडासा वेगवेगळ्या पद्धतीने येत होता। रिलॅक्स। पुढे टोज वरती बॅलन्स करा
आणि त्यानंतर टोजवरती घ्या, परत टोजवरती बॅलन्स आणि टोजवरती. ही एक्सरसाइज करताना फक्त लक्षात ठेवा की बॅलन्स तुमचा जायला नाही पाहिजे आणि तो सुधारण्यासाठी आपल्याला या एक्सरसाइजचा उपयोग होतो. टोजवर बॅलन्स, परत बॅक, अगेन टोज, अगेन बॅक, टोज, बॅक, टोज अँड बॅक. आता आपल्याला साइडवेज वॉकिंग करायचे. एका साईडला टर्न करायचंय, उभं राहायचं. 1 जॉईन, 2 जॉईन. इथे स्टेप चढताना आपल्याला एका पायावरती वेट घ्यावं लागतं. बघा जनरली जेव्हा आपण स्टेप चढतो तेव्हा सुद्धा एकाच पायावरती वेट घेतो, पण तेव्हा आपले हे मसल्स ऍक्टिव्ह असतात, काफ मसल ऍक्टिव्ह असतात. अशा पद्धतीने आपण जिने चढतो तेव्हा. जेव्हा साइडवेज आपण चढतोय तेव्हा आपल्याला पूर्ण थाय ऍक्टिव्ह करता येईल. मांडीवरती चांगलं वेट घेतलं, जॉईन, जॉईन, जॉईन. तसंच उतरू शकता तुम्ही. आता याला स्कॉटिंग मध्ये करूया. 1 जॉईन, 2 जॉईन, 3 जॉईन, 4 जॉईन, 5 जॉईन. आता मी तुम्हाला एक खूप छान वॉक दाखवते. हा वॉक आहे तो बॅक वॉक. जनरली वॉक करताना पुढेच वॉक करतो, त्यामुळे ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलंय आणि मग ते सबकॉन्शियसली वॉकिंग आपली सुरूच असते. पण जेव्हा बॅक वॉक करता तेव्हा तुमचे ब्रेनचे सेल्स ऍक्टिव्हेट होतात, कारण तुम्हाला तुमच्या रोजच्या सवयीपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असतं आणि त्यामुळे तुमचा बॅलन्स सांभाळण्यासाठी, तोल जाऊ नये यासाठी आणि तुम्हाला सरळ खाली जाता यावं यासाठी बॅक वॉक करणं अत्यंत गरजेचं आहे, ज्यामुळे तुमचे ब्रेन सेल्स ऍक्टिव्हेट होतील. बघा, 1 2 3 4 5 6 7 8. परत वॉक करत वरती या, मागे जा. असं करत करत तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. म्हणजे काय होईल, ब्रेन सेल्स ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होतील आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येत जाईल की एक्झॅक्ट ते मेजरमेंट तुम्हाला कळत जाईल, कुठल्या टायमिंगला तुमचा पाय पडला पाहिजे हे तुम्हाला समजेल आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या काफला ऍक्टिव्ह करू शकता, तुमच्यातली एंड्युरन्स पॉवर वाढवू शकता. चला पुढे वळूया. आता तुम्हाला स्प्रिंट्स करायचे, फास्ट रनिंग करायचे. कंटिन्युअस वॉक करत जा, रन करत चला आणि सेम रिपीट करायचे. जितके जास्त रिपिटेशन्स तुम्हाला करता येतील तितके करा. रिलॅक्स. आता पुढे जाऊया. आता तुम्हाला स्टेपकडे बॅक करायचे, हात समोर ठेवायचे, बटक स्टेपला लावायचे, लगेच उठायचे. म्हणजे मी बसले नाही खाली, बटक्स असे ठेवून पूर्ण वेट टाकलेलं नाहीये, फक्त टच केले, अप, टच अँड अप, टच, रिलॅक्स. असं आपण 10 ते 15 रिपिटेशन्स करायचे. हात असे मागे ठेवायचे, पाय असे जवळ घ्यायचे, स्ट्रेट. कोर मसल स्ट्रेंथनिंगसाठी मी हा स्टेप वर्कआउट सांगते. आरामात पाठ सोडून दिलेली आहे, हात मागे आहेत. साइडवेज करता येईल. 1 2 3 4 5 6 आणि हा सेट 10 पर्यंत न्या आणि हळूहळू तुम्ही तुमचा सराव वाढवत न्या. तर आज पाहिलेले हे स्टेप वर्कआउट्स तुम्ही तुमच्या कुवतीनुसार करा, त्यातली इंटेन्सिटी वाढवत चला आणि फिट राहा. धन्यवाद.